Good afternoon, class. Today we will start our OBGYO subject. In OBGYO subject, the new chapter is normal labor. तर नॉर्मल लेबर मध्ये आपण पहिलं डिफरन्स बघूया. ट्रू लेबर कोणते असतात आणि फॉल्स लेबर कोणते असतात, म्हणजे खरे लेबर आणि खोटे लेबर. ट्रू लेबर मध्ये काय होतं, रेग्युलर कॉन्ट्रॅक्शन येतं, म्हणजे जे मदर प्रेग्नन्सीच्या दरम्यान जे काळा सहन करते, काळा काळा कॉन्ट्रॅक्शन, त्याला काळा बोलतात. ते ट्रू लेबर मध्ये रेग्युलर असतात, फॉल्स मध्ये इरेग्युलर असतात. ट्रू मध्ये इंक्रीज इन फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी. ट्रू मध्ये जसं जसं वाढत जातं तसं जसं फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी वाढत जाते, आणि फॉल्स मध्ये रिमेन्स द सेम असते, कॉन्ट्रॅक्शनची इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी. द सर्व्हिस डायलेटेड एनिफेस, जे सर्व्हिस आहे त्याचं डायलेशन झालेलं असतं आणि इफेसमेंट झालेलं असतं. आणि फॉल्स मध्ये अनचेंज असतं, कुठलं चेंजेस झालेले नसतात. ट्रू लेबर मध्ये पेन इज नॉट रिलीव्ह विथ द सेडेशन ऑर एनिमा. जे पेन असतं पेशंट मध्ये ते कुठल्याही सेडेशनने किंवा एनिमा देऊन ते बरं होत नाही, तरी ते सेडेशन किंवा एनिमा देऊन फॉल्स लेबर मध्ये ते बरं होतं. ॲबडोमिनल पेन, बॅक पेन रेडिएट टू माइल्ड थाय. आणि ह्याच्यामध्ये लोअर ॲबडोमिनल पेन मध्ये मध्ये पेन असतो. ट्रू मध्ये जे ॲबडोमिनल पेन, बॅक पेन असतं ते रेडिएट होऊन कुठं जातं, माइल्ड थाय मध्ये जातं, म्हणजे मिड ऑफ द थाय मध्ये जातं. तर युटरस हार्डनेस होतो ट्रू लेबर मध्ये. फॉल्स मध्ये होऊ पण शकतं किंवा नाही पण होऊ शकत. त्यांनी शो प्रेझेंट आणि शो नॉट प्रेझेंट. BOM, बॅग ऑफ मेम्ब्रेन फॉर्म, त्याच्यात नॉट फॉर्म, रिझल्ट इन डिलिव्हरी ऑफ अ बेबी, आणि एंड रिझल्ट नॉट डिलिव्हरी. तर हा डिफरन्स होता ट्रू अँड फॉल्स. याच्यावरती क्वेश्चन विचारतात. राईट द डिफरन्स बिटवीन ट्रू अँड फॉल्स लेबर. तर आता बघूयात पहिले आणि इम्पॉर्टंट डेफिनेशन येते, म्हणजे लेबरवरती एक तरी क्वेश्चन एक्झाम मध्ये असतो म्हणजे असतो. डेफिनेशन 2 मार्क असतात. तर डेफिनेशन मध्ये काय, द प्रोसेस दॅट लीड्स टू चाइल्ड बर्थ. ही एक प्रोसेस आहे, काय लीड करते, चाइल्ड बर्थला. बिगिन्स विथ द ऑनसेट ऑफ रेग्युलर युटेराइन कॉन्ट्रॅक्शन. बिगिन्स म्हणजे सुरुवात कशापासून होते, ऑनसेट ऑफ रेग्युलर युटेराइन कॉन्ट्रॅक्शन. युटेराइन कॉन्ट्रॅक्शन येतात रेग्युलर, आणि एंड्स विथ द डिलिव्हरी ऑफ अ न्यूबॉर्न. आणि खतम कशापासून कधी होती, एंड्स विथ द डिलिव्हरी ऑफ अ न्यूबॉर्न. जेव्हा आपण बेबीला डिलिव्हरी देते तेव्हा एंड होते ही लेबरची प्रोसेस. अँड एक्सप्लोजन ऑफ अ प्लासेंटा. आणि जेव्हा प्लासेंटा एक्सप्लोज करतो आपण बॉडीमधून तेव्हा लेबर हा पूर्ण कम्प्लीट होतो. ती आहे डेफिनेशन. 2 मार्क डेफिनेशन येते. तर ही अजून एक डेफिनेशन. The labor is a series of events that take place in a lower genital organ in order to expel out the viable product of a conception out of the womb to the external world through vaginal tract. ही एक सिरीज आहे एका इव्हेंटची. ह्याच्यामध्ये जे कशामध्ये असते, लोअर जेनायटल ऑर्गन म्हणजे वाजायना, ओम, युटेरस कॅव्हिटी तिथे असते. आणि काय करते, एक्सपेल करते आउट एक व्हायबल प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन, म्हणजे मेल आणि फिमेल जेव्हा इंटरकोर्स करतात त्याच्यानंतर ते व्हायबल प्रोडक्ट कन्स्यूम करतात, ते आउट होतं, इथून एक्सपेल आउट करतात. कशामधून, ऑफ द वूम. कुठं, तर टू द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. आणि कशा थ्रू, वाजायनल ट्रॅक थ्रू. तर ही एक डेफिनेशन आहे नॉर्मल लेबलची. तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द नॉर्मल लेबल. तर नॉर्मल लेवलचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते बघूयात. द नॅचरल ऑनसेट ॲटम, म्हणजे जे लेबर आहे ते कुठलंही मेडिकल इंटरव्हेन्शन न देता, म्हणजे मेडिसिन न देता मदर ही बेबीला डिलिव्हर करते ॲट अ नॉर्मल टर्मला.
नॉर्मल डिलिव्हरी कधी होते 37 to 42 वीक्स मध्ये, वीक्स ऑफ जेस्टेशन मध्ये. तर पहिले नॅचरल ऑनसेट ऑफ ॲक्टम. द नेक्स्ट एंड्स विथ द मिनिमल ॲड. जी डिलिव्हरीची प्रोसेस आहे, नॉर्मल लेबरची प्रोसेस ही खतम होते, एंड होती विथ द मिनिमम ॲड टू द मदर अँड फिटस विदाउट एनी अनड्यू प्रोलँगेशन. जो नॉर्मल लेबर आहे ही एका जे टाइम पिरियड आहे त्याच्या आतमध्येच होते नॉर्मल लेबरची प्रोसिजर, तिथे कुठल्याही टाईमचं प्रोलॉंगेशन होत नाही. तर लेंथ ऑफ अ नॉर्मल लेबर प्रायमी आणि मल्टी. तर प्रायमरी ग्रॅव्हिटी आणि मल्टी ग्रॅव्हिटीमध्ये बघूया. प्रायमरीमध्ये 14 आवर्सची टोटल प्रोसेस असते आणि मल्टीमध्ये 8 आवर्सची असते. तर प्रायमरीमध्ये बघूया आपण पहिल्या आधी फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज आणि थर्ड स्टेज. फर्स्ट स्टेज ही किती मिनिटाची असते? 12 आवर्स आणि 30 मिनिट्सची. सेकंड स्टेज 80 मिनिट्सची असते आणि थर्ड स्टेज 10 मिनिट्सची असते. आणि मल्टीमध्ये फर्स्ट स्टेज असते 7 आवर्स 30 मिनिट्सची, सेकंड स्टेज असते 30 मिनिट्सची आणि थर्ड स्टेज दोघांमध्ये सेम असते 10 मिनिट्सची. विथ व्हर्टेक्स प्रेझेंटेशन हे एक कॅरेक्टरिस्टिक आहे नॉर्मल लेबरचं. प्रेझेंटेशनमध्ये 2 प्रेझेंटेशन महत्त्वाचे आहेत. एक असतं व्हर्टेक्स. व्हर्टेक्समध्ये प्रेझेंटेशनमध्ये काय बोललो मी, मेनली 2 असतात. एक असतं व्हर्टेक्स आणि एक असतं ब्रिज. व्हर्टेक्स हे डायग्राममध्ये दाखवले तसं बेबीचं हेड हे वजायनापाशी असतं आणि बटक्स हा मदरच्या डायफ्रेमपाशी असतो. ब्रिज प्रेझेंटेशनमध्ये उलट होतं, जे बटक्स असतं ते प्रेझेंटिंग पार्ट असतो, म्हणजे वजनाचा बटक्स असतो. ते व्हर्टेक्स प्रेझेंटेशन एक व्हर्टेक्सला प्रेझेंटेशन हे एक नॉर्मल प्रेझेंटेशन आहे. हे नॉर्मल लेबरचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आणि एंड रिझल्ट काय? डिलिव्हरी ऑफ द हेल्दी मदर अँड बेबी. नो एनी कॉम्प्लिकेशन टू मदर अँड बेबी. कुठले कॉम्प्लिकेशन नाही झालं बेबीला आणि मदरला. द नॉर्मल लेबरला काय बोलतो आपण? युटोसिया. आणि डिफिकल्ट लेबरला आपण बोलतो डिस्टोसिया. द नॉर्मल लेबर म्हणजे डिस्टोसिया. एनी डिव्हिएशन फ्रॉम द डेफिनेशन ऑफ अ नॉर्मल लेबर इज कॉल्ड ॲज अ ॲबनॉर्मल लेबर. म्हणजे नॉर्मल लेबरचे जे डेफिनेशन आपण बघितले त्याच्यामध्ये कुठल्या पण स्टेपला काही पण डेव्हिएशन झालं तर इट इज कन्सिडर्ड ॲज अ ॲबनॉर्मल लेबर. ओके, त्याला आपण डिस्टोसिया बोलतो. प्री लेबर म्हणजेच प्रीमॉनिटरी स्टेज. तर ह्याच्या बिगिनिंगला काय होतं? प्रायमरी ग्रॅव्हिटी आणि मल्टी ग्रॅव्हिटीमध्ये 2 or 3 weeks बिफोर द ऑनसेट ऑफ द ट्रू लेबर अँड फ्यू डेज प्रायर. म्हणजे प्री लेबर कधी स्टार्ट होतं? 2 किंवा 3 आठवड्या आधी ऑनसेट ऑफ अ ट्रू लेबर, आणि ह्याच्यात फ्यू डेज प्रायरला, मल्टीमध्ये फ्यू डेज प्रायरला प्री लेबर स्टार्ट होतं. तर फीचर्स काय प्री लेबरचे? लाईटनिंग. हे MCQ मध्ये विचारतात कॉम्पिटेटिव्हला आणि तुमच्या MCQला पण विचारते. व्हॉट इज द फर्स्ट साइन ऑफ अ प्रेग्नन्सी? पहिले लाईटनिंग, देन सर्वायकल चेंजेस, देन अपीअरन्स इन फॉल्स पेन. हे फीचर्स आहेत. द क्लिनिकल साइन ऑफ ऑनसेट ऑफ अ लेबर. क्लिनिकलमध्ये कोणते कोणते साइन बघायला भेटतात? द ऑनसेट ऑफ रेग्युलर पेनफुल कॉन्ट्रॅक्शन अँड प्रोग्रेसिव्ह सर्वायकल डायरेक्शन. सर्वायकल डायरेक्शन बघायला भेटतं, पेनफुल कॉन्ट्रॅक्शन असतं आणि सगळे रेग्युलरमध्ये चालतं. द एक्झिबिशन ऑफ अ वजायनल शो अँड द पॅसेज ऑफ अ ब्लड स्टेन म्युकस. जे वजायनामध्ये शो असतो आणि जो पॅसेज असतो तिथं ब्लडचे स्टेन असतात. द रप्चर ऑफ द फिटल मेम्ब्रेन मे ऑकर्स ॲट अ टाइम ऑफ ऑनसेट ऑफ अ contraction or it may be delayed until the delivery of a fetus. जे फिटल मेम्ब्रेन आहे जे रप्चर होतं याचं काय होतं? हे टाइमावर इट ऑकर्स ॲट अ टाइम ऑफ द ऑनसेट ऑफ अ कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस हे मेम्ब्रेन रप्चर होतं किंवा डिले होतं. कधी कधी डिले होतं, मे बी डिलेड अंटिल द डिलिव्हरी ऑफ अ फिटस.
कधी कधी म्हणजे फिटलचं मेम्ब्रेन ते रप्चर होतच नाही आणि ते डिलिव्हरी बरोबर बाहेर पडतं. ठीक आहे. तर देणे नेक्स्ट स्टेजेस ऑफ लेबर. देर आर द 4 स्टेजेस. फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज, फोर्थ स्टेज. तर बघूयात आपले फर्स्ट स्टेज स्टार्ट कुठं होते आणि एंड कुठं होते. ऑनसेट ऑफ लेबरला फर्स्ट स्टेज स्टार्ट होते आणि एंड कुठे होते. सर्वायकल रिच फुल डायलेटेड. सर्विक्स फुल डायलेशन किती सेंटीमीटरला होतं. 10 सेंटीमीटरला. तर फर्स्ट स्टेज मध्ये पण दोन आहेत, एक इनिशियल आणि एक ऍक्टिव्ह. लॅटंट आणि ऍक्टिव्ह आणि ट्रान्झिशन. तर लॅटंट फेज मध्ये काय होतं. सर्वायकल डायलेशन किती सेंटीमीटर. 0 to 4 सेंटीमीटर. ऍक्टिव्ह मध्ये 4 to 8 सेंटीमीटर आणि ट्रान्झिशन फेज मध्ये सर्वायकल डायलेशन होतो 8 to 10 सेंटीमीटर. लॅटंट मध्ये किती होतो. 0 to 4 सेंटीमीटर. ऍक्टिव्ह मध्ये होतो 4 to 8 सेंटीमीटर आणि ट्रान्झिएंट मध्ये होतो 8 to 10 सेंटीमीटर. ठीक आहे. देन फर्स्ट स्टेज ऑफ लेबर. दिस स्टार्ट फ्रॉम ऑनसेट ऑफ अ ट्रू लेबर पेन and ends with the full dilatation of a cervix. It is in other words the cervical stage of a labor. ह्यालाच आपण cervical stage of a labor असं बोलतो. It is an average duration of 12 hours in primigravida and 6 hours in multigravida. जे पहिल्यांदा आपण लेन बघितली नॉर्मल लेबरची, तिथे प्रायमी मध्ये किती होता 12.5 hour आणि मल्टी मध्ये 6.5 hour. याचं ड्युरेशन काय 12 hours इन प्रायमी आणि 6 hours इन मल्टी फर्स्ट स्टेजचा. देन ऍक्टिव्ह फेज मध्ये काय होतं. सर्वायकल डायलेटेशन ड्युरिंग द ऍक्टिव्ह फेज युजली ऑकर्स ॲट 1 सेंटीमीटर पर आवर और मोर इन नॉर्मल लेबर. जे ऍक्टिव्ह फेज मध्ये किती होतं डायलेशन सर्व्हिस 0 to 4 सेंटीमीटर होतं. 0 to 4 सेंटीमीटर एवढं सर्व्हिस डायलेट होतं ऍक्टिव्ह फेज मध्ये. इथे बघितलं सॉरी ऍक्टिव्ह मध्ये 4 to 8 सेंटीमीटर होतं. लॅटन मध्ये 0 to 4 होतं. त्या ऍक्टिव्ह मध्ये 4 to 8 होतं. तर ह्याच्यामध्ये काय म्हणलंय ऍक्टिव्ह फेज मध्ये जेव्हा सर्वायकल डायलेशन होतं 1 सेंटीमीटर पर आवरला एवढं डायलेटेशन होतं. फिजियोलॉजी ऑफ अ फर्स्ट स्टेज ऑफ अ लेबर. युट्राइन ऍक्शन. The fundal dominance. पहिले fundal dominance. Each uterine contraction start in a fetus near one of the cornea and spread across and downward. जे कॉन्ट्रॅक्शन आहे हे स्टार्ट होतात फंडसच्या जवळ आणि स्प्रेड होतात सगळीकडे ॲब्डोमेनवरती आणि डाऊनवर्ड्स. द कॉन्ट्रॅक्शन लास्ट लॉंगेस्ट इन अ फंडस वेअर इट इज ऑल्सो मोस्ट इंटेन्स. But the peak is reached simultaneously over the whole uterus and reach contraction fades from the all part together. त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्शन आहे हे लॉंगेस्ट कॉन्ट्रॅक्शन असतं आणि फंडसच्या वरती त्याची फ्रिक्वेन्सी इंटेन्स करते. आणि जेव्हा युटरस वरती कॉन्ट्रॅक्शन होतात त्याच्याबरोबर सायमल्टेनियसली कॉन्ट्रॅक्शन फ्रॉम द ऑल पार्ट टुगेदर. बाकीच्या पार्टला पण कॉन्ट्रॅक्शन बरोबर येऊन जातं. नेक्स्ट आहे पोलॅरिटी. Polarity is a term used to describe the neuromuscular harmony that prevails between the two poles and segment of a uterus throughout the labor. During each contraction, these two poles act harmoniously. The upper pole contracts strongly and then retracts to expel the fetus, and the lower pole contracts slightly and dilates to allow the expulsion to take place. If the polarity is disorganized, then the process of labor is inhibited. तर हे बघा हे जे पोल्स असतात पोलॅरिटीमध्ये अप्पर पोल आणि लोअर पोल असतात. हे रिलॅक्स पहिले रिलॅक्समध्ये कसं असतं आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये कसं असतं. तर जेव्हा कॉन्ट्रॅक्ट करतं अप्पर पोल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट करतो स्ट्रॉंगली त्यावेळेस तो काय करतो रिट्रॅक्ट करतो फिटसला एक्सपेल करण्यासाठी आणि लोअर पोल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट करतो स्लाइटली
आणि डायलेटेड टू अलाउ द एक्सपल्शन टू टेक प्लेस. तो एक डायलेट करतो, लोअर पोर्ट डायलेट करतो एक्सपल्शन ना टेक प्लेस करण्यासाठी. देन फिजिओलॉजी मध्ये तिसरे फॉर्मेशन ऑफ द अपर अँड लोअर युट्राइन सेगमेंट. The upper uterine segment have been formed from the body of the fundus and is mainly concerned with the contraction and retraction. It is a thick and muscular. जे अपर युटराइन सेगमेंट आहे तो कशापासून बनलेला असतो? द बॉडी ऑफ फंडस पासून बनलेला असतो आणि हा कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन करतो. हा एक थिक आणि मस्क्युलर पार्ट असतो. द लोअर युटराइन सेगमेंट इज फॉर्म ऑफ इस्थमस अँड सर्विक्स. म्हणजे लोअर युटराइन सेगमेंट आहे इस्थमस पासून तयार झालेला असतो आणि सर्विक्स पासून तयार झालेला असतो. इट इज अबाउट 8 to 10 सेंटीमीटर इन लेंथ. लोअर युटराइन सेगमेंट असते त्याची लेंथ किती असते? 8 to 10 सेंटीमीटर. द लोअर सेगमेंट इज प्रिपेअर फॉर द डिस्टेन्शन अँड डायलेटेशन. म्हणजे लोअर सेगमेंट आहे त्याचा तो कशासाठी तयार झालेला असतो? डिस्टेन्शन आणि डायलेटेशनसाठी. द मसल कंटेन reduced from a fundus to cervix where it is thinner. जो मसल आहे फंडस मध्ये आणि टू सर्विक्स हे थिनर असतात. तर अशा पद्धतीने अपर अँड लोअर युटराइन सेगमेंट फॉर्मेशन होतं. तर व्हेन द लेबर बिगिन्स, जेव्हा लेबर स्टार्ट होतं, the retracted longitudinal fibers in the upper segment pulls on a lower segment causing it to stretch, that is aid to descending the presenting part. जेव्हा लेबर म्हणजे डिलिव्हरी करायची असते बेबीची त्यावेळेस अप्पर सेगमेंट आणि लोअर सेगमेंट दोघं एकमेकांना स्ट्रेच करतात जेणेकरून जे डिसेंडिंग प्रेझेंटिंग पार्ट येतो त्याच्यामध्ये कुठलं अडथळा यायला नको. हे खालच्या भागाला या पार्ट मध्ये. ठीक आहे. Then retracting ring. The ridge formed between the upper and lower uterine segment. It is known as a retracting ring. एक रीज बनतो अपर अँड लोअर युटराइन सेगमेंट मध्ये, त्याला आपण रिट्रॅक्टिंग रिंग बोलतो. रिट्रॅक्टिंग रिंग बोलतो आपण त्याला. द फिजिओलॉजिकल रिंग ग्रॅज्युअली राईज ॲज अ अपर युटराइन सेगमेंट, कॉन्ट्रॅक्ट अँड रिट्रॅक्ट and lower uterine segment thins out to accommodate the descending fetus. Once the cervix is full dilated and the fetus can leave the uterus, the retraction ring rises no further. त्याच्यात काय म्हणलेलं त्यांनी, जे अपर युटराइन सेगमेंट आहे कॉन्ट्रॅक्ट अँड रिट्रॅक्ट करतो आणि लोअर युटराइन सेगमेंट काय असतो? अकोमोडेट करतो डिसेंडिंग फिटसला. जो खाली फिटसला अकोमोडेट करतो लोअर युटराइन सेगमेंट. तर जेव्हा सर्व्हिस फुल्ली डायलेट झालेला असतो, द फिटस कॅन लिव्ह द युटरस, तेव्हा फिटस हा युटरस सोडून जातो आणि रिट्रॅक्टिंग राईज नो फर्दर. आणि जे रिट्रॅक्टिंग आहेत स्ट्रेच झालेले त्या अजून स्ट्रेस होत नाहीत. Then cervical effacement. The effacement refers to inclusion of the cervical canal into the lower uterine segment. It takes place from above downward. That is, the muscle fibers surrounding the internal walls are drawn upward
by the retracted upper segment and the cervical merge into the lower uterine segment, and the cervical canal widen at the level of the internal os, where the condition external os and remain unchanged. सर्वायकल इपेसमेंट मध्ये बघा असो जे इंटरनल ऑस आहे त्याच्यामध्ये हे फरक बघायला भेटतो. नॉट इपेसमेंट मध्ये कसं होतं असं असतं आणि इपेसमेंट मध्ये असं होतं सर्विक्स आणि वजायना. Then cervical dilation. Dilatation of a cervix is the process of enlargement of a os uteri from the tightly closed aperture to opening large enough to permit passage for a fetal head. Cervical dilatation कशासाठी होतं? fetal headचं एक पॅसेज निर्माण करतो, ओपनिंग निर्माण करतो, त्याच्यामुळे डायलेटेशन होणं गरजेचं आहे. डायलेटेशन इज अ measure in a centimeter and full dilatation at a terms equal to 10 centimeter. डायलेटेशन आपण सेंटीमीटर मध्ये मोजतो आणि फुल डायलेटेशन हे 10 सेंटीमीटर एवढं असतं. या डायग्राम मध्ये दाखवलेले बी डायग्राम मध्ये 4 सेंटीमीटर, सी डायग्राम मध्ये 5 सेंटीमीटर डायलेटेशन, सी मध्ये आणि डी मध्ये 10 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने डायलेटेशन होतं. नेक्स्ट आहे फिजिओलॉजी ऑफ द फर्स्ट स्टेजची फॉर्मेशन ऑफ फोरवॉटर. ॲज द लोअर युटराइन सेगमेंट फॉर्म्स अँड द स्टिच द कोरियन बिकम डिटॅच फ्रॉम इट अँड increase the intrauterine pressure cause loosen part of the sac of fluid to bulge downward into the internal os to depth 6 to 12 mm. लोअर युटरस सेगमेंट ज्यावेळेस तयार होतं त्यावेळेस ते स्ट्रेच होतं आणि कोरियन पासून ते डिटॅच होतं, त्यावेळेस तिथे एक जागा निर्माण होती, त्याला इंट्रायुटराइन हे बोलतो सॅक आपण. तर तिथे प्रेशर जनरेट होतो आणि तो प्रेशर याची डेप्थ किती असते? 6 ते 12 mm एवढी असते. द वॉल फ्लेक्स हेड फिट युगली इन टू द सर्विक्स अँड कट ऑफ द फ्लुइड in front of the head from that which surround the body. The former is known as the forewater and the latter is hindwater. डायग्राम मध्ये पण दिलेले जे फॉर्मर म्हणजे समोरचं जे पाणी असतं त्याला आपण फोरवॉटर बोलतो आणि जे लॅटर पाणी असतं त्याला आपण हाइंडवॉटर बोलतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने फर्स्ट स्टेज ऑफ लेबर होतो.